मेहर होता स्ट्राइक एंडला पहिलाच बॉल यावेळेस मात्र लॉफ्टेड फटका बॉल हातामधून निसटलाय. चान्स होती त्या ठिकाणी ती कव्हर क्षेत्ररक्षक धावला होता हातामधून बॉल पडलाय आणि या पहिलं जीवनदान मात्र प्रफुल्ल मोकल जो अतिशय घातक फलंदाज ओळखला जातो चंद्रकांत स्मृती श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव या संघाचा आणि पहिल्याच बॉलवर मात्र त्याला जीवनदान मिळालंय. काय मारा केला होता प्रसाद पाटीलनं मागच्या मॅच मध्ये तळोजा संघाच्या विरोधामध्ये टाकलेलं फक्त एका धाबेचं षटक आणि ज्याच्यामध्ये मात्र घेतलेल्या 2 विकेट्स महत्वपूर्ण उस्मान पटेल आणि अली पटेल या दोन्ही बाबांना मात्र त्यांनी बाद केलं होतं आणि या पहिल्याच ओव्हरमध्ये मित्र म्हणेन कळवा संघानं थोडीशी बाजी मारली होती. आता समोर आव्हान आहे ते केतन मेहर जो मागच्या दोन्ही मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवलाय. फुल टॉस बॉल ड्राइव्ह केलाय लॉफ्टेड फटका स्ट्रेट टू द लॉंग ऑन फिल्डर झेल सोडलाय. आज मात्र काय झालंय रणजित एंटरप्राइजेस कळवे संघाच्या क्षेत्ररक्षकांना बॅक टू बॅक सलग दुसऱ्या चेंडूवर मात्र सोडलेला झेल आहे. केतन मेहर जो मागचे 2 सामने मॅन ऑफ द मॅच राहिला आणि त्या खेळाडूचा सोडलेला झेल पहिल्या बॉलवर प्रफुल्ल मोकलचा सोडलेला झेल आज दैव बलवत तर नशिबाची साथ मात्र लाभते ती पारगाव संघाला. चांगली बॉलिंग होते प्रसाद पाटील. प्रसादचा हा बॉल स्क्वेअर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न बाटची एज घेतली बॉल मात्र पॉइंट कडे चाललाय. रन त्या ठिकाणी कंप्लीट केले एक वेगवान क्विक सिंगल धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 4 या आकड्यावर 4 रन्स ऑन बोर्ड. 3 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे कधी कोणाच्या बाजूने निकाल लागेल याचं भाकीत करणं सुद्धा कठीण आहे. त्यामुळे 3 ओव्हर्स मध्ये बराच वेळा एखादा मोठा संघ सुद्धा तुम्हाला बाहेर जाताना दिसतो स्पर्धेमध्ये तर त्याच वेळेला एखादा नवीन संघ सुद्धा चांगली कामगिरी करत असतो. क्रिकेट असा खेळ 3 ओव्हर्स मध्ये जो सर्वोत्कृष्ट खेळणार आहे तो संघ ऑब्व्हियसली विजयी होणार आहे. परंतु या मॅच मध्ये मात्र तो संघ कोणता असेल संघ चेंडू ते यावेळेस मात्र लेफ्ट मुहूर्त विकेटने टाकत असताना डावकरताच्या फलंदाजासाठी थोडासा बाहेर निघाला. फाईट बॉलचा इशारा मात्र येतोय अंपायरचा. रन मात्र मिळेल सिंगल. आजच्या रात्रीमधील शेवटची लढत आहे. 3:15 वाजून गेलेत परंतु अजूनही प्रेक्षक वर्ग मात्र या क्रीडांगणावर उपस्थित आहे. प्रॉपर टायमिंग नव्हतं. बॅटची एज घेतल्यानंतर इथून मात्र टप्पा पाडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सुशांतच्या हातामध्ये बॉल चाललाय. निर्धाव चेंडू वेगवान चेंडू टाकतोय आणि त्याच बरोबरीनं बॉलला कट सुद्धा करतोय आणि थोडंसं कठीण होऊन केलंय. खरं तर डावखुरी हाताच्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये मात्र लेफ्ट हँडेड बॅट्समन अशीच रणनीती होती आणि स्ट्राईक एंडला मात्र प्रफुल्ल मोकलला आपण पाहिलं परंतु आतापर्यंत वर्चस्व मात्र गाजवले ते प्रसाद पाटील या गोलंदाजांना. चांगला फटका आहे समोरच्या दिशेला व्हेरी फ्लॅटेड जमिनीला समांतर फटका प्रफुल्ल मोकलच्या पॅट मधून मात्र येतोय हा पहिला षटकार. टॉस बॉल या साइड ऑन साइडला टर्न केला. क्षेत्ररक्षक अगोदरच पडला होता. पहिली धाव घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न परंतु उशिराने प्रयत्न झाला आणि इथून मात्र पाहिलं जाईल थ्रो मात्र स्ट्राइक एंडला जातोय आणि फलंदाज होतोय बाद लागलाय. पहिला मोठा झटका श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमला प्रफुल्ल मोकल धावचीच्या स्वरूपात दुर्दैवीरित्या होतोय बाद.
शॉर्ट रन आहे, अंपायरचा निर्णय येतोय, इट्स अ शॉर्ट रन, त्यामुळे धाव मिळणार नाहीये. तो डॉट बॉल असेल, रन मात्र आमची गुणसंख्या लेखा कमी करतील आणि स्कोर झाला आतापर्यंत 11 धाबा. चला पटापट खेळा. तर गोलंदाजीसाठी मात्र दाखल झाला फ्रँकट भूषण सुशांत मोकल, दुसरं षटक घेऊन. पहिलाच बॉल यावेळेस मात्र उडवलाय, ऑन ड्राईव्हचा एक्सलंट फटका, बॉलला भिरकावलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाबांकरता केतनच्या बॅट मधून मात्र येतोय हा धमाकेदार षटकार. धावा धाव फलकावर सुशांत मोकलचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र पाठवला होता, तो 6 धाबांकरता केतन मेहर. पहिल्याच बॉलवर मात्र सुटलेला त्याचा झेल. 2 मॅच मध्ये मात्र आजच्या रात्रीमध्ये सामनावीरची ट्रॉफी त्याला मिळाले. संपूर्ण रात्रीमध्ये त्याचा खेळ सरस झालाय आणि याही मॅच मध्ये जर खेळ सरस राहिला तर बढत निर्माण करू शकतो. यावेळेचा फटका फसलाय, गुडलेन फॉटवर पडलेला हा बॉल, परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅच लँड पॉइंट कडे बॉल सरकला, डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक उचलेल बॉलला, तोपर्यंत मात्र 2 धाबा. सेकंड रन ऑल्सो कंप्लीट. 2 धाबांच्या बरोबरीने धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना स्कोर कार्डवर लागल्यात त्या 19 धाबा. 19 रन्स ऑन बोर्ड, 19 धाबा धाव फलकावर. सुशांत मोकलचं षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. धीम्या गतीने टाकलेला बॉल, शेवटच्या क्षणाला मात्र बॅटचा फेस खोलला, जंटल टच दिला, हलकासा पुश केला होता, गलीमध्ये रन मिळाले. त्या ठिकाणी एक व्हेरिएशन पाहायला मिळालं. सातत्यानं आज संपूर्ण रात्रीमध्ये सुशांत मोकलने चांगली गोलंदाजी केली, परंतु मागच्या मॅच मधली इनिंग फार महत्वाची होती. तळोजा संघाच्या विरोधामध्ये मात्र त्याच्या बॅटमधून धावा येणं फार गरजेचं आहे, कारण गोलंदाजीपेक्षा त्याची फलंदाजी पाहणं नक्कीच कळवे संघाच्या पाठीराख्यांना मात्र जास्त आवडतं. उलट्या बॅट यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीपचा देखणा फटका, अनबिलिएबल कुणाल तारेकर, अविश्वसनीय स्ट्रोक, बॉल चाललाय सीमा पार, रन्स मिळतील 4. जे 24 रन्स ऑन बोर्ड, 24 धाबा धाव फलकावर. 24 च्या रात्रीमधील शेवटची लढत आहे. सगळेजण वाट पाहतात ही लढत कधी संपेल. आमचे कॅमेरामन टेनिस क्रिकेटचे पालघर वरून येतात, बराच दूरवर त्यांना सुद्धा जावं लागतं. आमचे अंपायर्स कल्याण वरून येतात, त्याला सुद्धा बरेचसे दूरवर जावं लागतं. इथे मात्र अक्षरशः झोपून गुडघेचा आधार घेत काय फटका खेळलाय, अनऑर्थोडॉक्स स्टाईल मध्ये बैठक शॉट कुणाल तारेकरच्या बॅट मधून येतोय आणि खीन एक चौकार. धावा धाव फलकावर. 28 रन्स ऑन बोर्ड. काय फटकेबाजी मात्र सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. केटी कुणाल तारेकर यंगस्टार या टीमचा प्रभावी केलाय. संपूर्ण यंदाच्या हंगामामध्ये मात्र खोऱ्यानं धावा उभारल्यात त्याच्या बॅट मधून. फोर्थ विकेट सुशांत तयार, पुढे सरसाबा, तिथे मात्र ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षकाला बीट करत बॉल चाललाय, तो डीप कव्हरला, डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येऊन बॉल उचलेल तोपर्यंत मात्र दुसरी आणि आता मात्र तिसरी धाव कंप्लीट होते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट इथून म्हणावी लागेल. 2 रन्स मात्र धावा पुढे जात असताना तब्बल 3 धावेनं धावसंख्येमध्ये होईल बदल. 31 धावा धाव फलकावर. षटक मात्र महागडं ठरलं. थोडंसं डोकेदुखी मित्र मणेंद्रजीत एंटरप्राइजेस कळबे टीम साठी. सुशांत मोकलनं धावा दिल्या या ओव्हर मध्ये तब्बल 20. एकही सफलता नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 31.
ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. तर तिसरं आणि अंतिम षटक त्यानंतर मात्र पहिलं पूर्वार्ध संपेल. परंतु इथून टोटल किती होईल? फार चांगली बॅटिंग केले केतन मेहर आणि त्यानंतर कुणाल तारेकर. कुणालच्या बॅटमधून 3 बॉलमध्ये 11 धावांची खेळी त्यानं साकारले. महत्वपूर्ण योगदान दिले या जोडीनं श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव या संघासाठी. यंदाच्या हंगामामध्ये केंद्रीय मंत्री चषक तुम्ही पाहिला असेल अंजूर भिवंडीच्या मैदानावर. ज्या स्पर्धेमध्ये मात्र चमकदार खेळ याच पारगाव संघाने केला होता. सुपर 8 मध्ये हा संघ मात्र दाखल झाला होता. एक पाईक मात्र चा बहुमान मात्र या संघाला मिळाला होता आणि रायगड मधील तो एकमेव संघ होता जो मात्र बक्षीस पात्र ठरला होता. आज संघाचा नक्कीच अभिमान वाटतो. स्वीप केला यावेळेस मात्र पॅडल स्वीपचा फटका. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुणाल तारेकरच्या बॅट मधून मात्र आणखीन एक चौकार. तुमच्या आवाजाची काळजी घ्या प्लीज. तर पहिल्याच बॉलवर चौकार आला. चौकारानं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 35 या आकड्यावर. 35 रन्स शेवटच्या 5 चेंडूचा खेळ बाकी. परंतु सुसाट वेगानं मात्र हा वारू उधळलाय आता मात्र पारगाव टीमचा. कुणा सज्ज राज मात्रे. राजचा हा बॉल समोरच्या दिशेला उडवलाय आणि बॉल चाललाय पाहण्याशिवाय पर्याय नाहीये. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावलाय. केटीच्या बॅट मधून येतोय हा पहिला षटकार. मित्रमंडळींनी हीच धावसंख्या प्रचंड मोठी झाली. 4 चेंडू अजूनही शिल्लक. ओ कुणालच्या बॅट मधून यावेळेस आणखीन एक बेधुंद करणारा फटका. 6 धावांकरता बड़ा सुपर बॅटिंग बाय कुणाल तारेकर. केटी कुणाल तारेकर छोट्या सुपर बॅटिंग आजच्या रात्रीमध्ये सगळ्या प्रेक्षकांची आता मात्र मन जिंकत असताना (47-47) साबा
3 ओव्हरच्या मॅच मध्ये मात्र ही फार मोठी धावसंख्या रचले श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमनं. राज मात्रे, राजचा हा बॉल दडपण आहे यावेळेस मात्र वाईडलाईनच्या बराचसा बाहेरून झालेला पॉइंट बॉलचा इशारा मात्र येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 48 रन्स ऑन बोर्ड, 48 धावा 3 ओव्हर्स मध्ये. दुसऱ्या सत्रामध्ये सुशांत मोकलला मात्र पुन्हा खेळावं लागेल हे मात्र निश्चित केले छोट्याच्या इनिंगनं. राऊंड द विकेट ना स्विच केलंय, बॉलला पाठवलंय ते डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अविश्वसनीय, अनस्टॉपेबल कुणाल. अर्धशतक धाव फलकावर 52 धावा कंप्लीट होत असताना टीम पारगावच्या काय फलंदाजी केले. मैदानाच्या चहू बाजूला, क्रीडांगणाच्या चहू बाजूला मात्र केलेली फटकेबाजी, निर्विवादपणे मात्र वर्चस्व गाजवले ते गोलंदाजांवर. अक्षरशः आज मात्र गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्यात त्या या फलंदाजांना. राऊंड विकेटनं हा बॉल मिस केलाय, डॉट बॉल. बऱ्याच अवधीनंतर मात्र निर्धाव चेंडू आलाय आणि बरीच वाट पाहावी लागली त्यासाठी रणजित एंटरप्राइजेस कळबा टीमला. धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल 52 धावा आणि आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. 52 धावा धावफलकावर. कुणाल तारेकर ऑन स्ट्राइक. लो फुल टॉस बॉल यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये होणार का, परंतु नाही. त्या ठिकाणी मात्र फलंदाज होतोय बाद. रन मात्र मिळेल. लॉंग चेस फॉर रणजित एंटरप्राइजेस कळवे टीम. 54 धावा करायच्या आहेत 18च्या सरासरीनं. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या प्रसाद पाटीलच्या 11. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुशांत मोकलचं षटक मात्र महागडं ठरलं. त्या ओव्हरमध्ये आल्या तब्बल 20 धावा आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये मात्र धावा आल्या त्या तब्बल 22 धावा. मागच्या 2 ओव्हर्स मध्ये 42 धावा कळवे संघानं खर्च केल्यात, परंतु कुणाल तारेकरनं काय इनिंग मात्र साकारले. 9 बॉल मध्ये तब्बल 32 धावांची विस्फोटक इनिंग. अफलातून मात्र कामगिरी केले या मॅच मध्ये कुणाल तारेकरनं आणि मोठं लक्ष मात्र उभं राहिले ते आता कळवे संघाच्या समोर. पाहूया शेवटच्या 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आजच्या रात्रीमधील, परंतु सर्वोत्तम खेळ मात्र करावा लागेल या मॅच मध्ये रणजित एंटरप्राइजेस कळवे संघाला. उठा आणि लढण्यास सज्ज व्हा एवढंच सांगू शकेन. मागच्या 3 ओव्हर्स मध्ये काय झालंय, गोलंदाजाने किती धावा दिल्यात, कोणी चुका केल्यात, या आता मात्र मोजत न बसण्यापेक्षा आता आपल्या हातामध्ये 18 चेंडू आहेत. पारगाव संघाने जर या धावा केल्या तर आम्ही सुद्धा या धावा करू शकतो. याच आत्मविश्वास घेऊन मात्र मैदानामध्ये कळवे संघाला चांगली बॅटिंग करावी लागेल. सुशांत मोकल सारखा कोहिनूर हुर्रा या संघामधून खेळतोय आणि त्याला मात्र चमकदार कामगिरी पुन्हा एकदा करून दाखवावी लागेल, तरच या धावा मात्र चेस होऊ शकतील. आमचे सगळे ऑर्गनायझर्स टीम आपण यायचंय. समीर भाई दैवी आपल्याला सगळ्यांना बोलवतात. आमची संपूर्ण ऑर्गनायझर टीम ते 54 धावा करायच्यात. 54 18च्या सरासरीना. कोणता संघ मात्र सुपर 4 मध्ये जाणार. पहिल्या रात्री आपण पाहिलं उरण कोपरोली संघाला, दुसऱ्या रात्री आपण पाहिलं अक्षय 11 घोट टीमला आणि आज मात्र या स्पर्धेची तिसरी रात्र. तिसऱ्या रात्रीमध्ये मात्र इथून पारगाव संघ पुढे जाणार की टीम कळवे संघ मात्र सुपर 4 मध्ये दाखल होणार. आणि यासाठी मात्र 15 मिनिटांमध्ये तुम्हाला नक्कीच याचे चित्र स्पष्ट होईल. परंतु अजूनही प्रेक्षक वर्ग या मैदानावर उपस्थित आहे, त्याच्या सगळ्यांचा आपण आभार मानूया.
आणि बळूया दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मात्र या अंतिम सत्रामध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल तो जो हे पेण गावचा बुलंद आवाज हिंदी भाषेमधील लोकप्रिय समालोचक आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोचे सदस्य अमितजी म्हात्रे यांचा. हेलो, धन्यवाद दीपक सर. चलते मैदान के अंदर रंजीत इंटरप्राइजेस कलवे टीम को जीतने के लिए 18 गेंदों में रन चाहिए. 54 रन ज्यादा गेंदें कम, लेकिन ऐसे हालात में सुशांत मोकल के ऊपर काफी भरोसा है और उनके साथीदार इस बीच समीर पाटिल. ये दोनों बल्लेबाज कुछ ना कुछ खासा करिश्मा दिखाएंगे. लोग इंतजार कर रहे हैं और पारगांव टीम ने जो कुछ बल्लेबाजी की वो धाकड़ की है. 9 छक्के आए हैं. इतनी कड़क इनिंग खेली बल्लेबाज तत्पूर्वी जाऊया आज संपूर्ण रात्रीमध्ये मात्र हिंदी भाषेमधील एक लोकप्रिय आवाज सगळ्याच क्रीडा रसिकांना मात्र मंत्रमुग्ध करणारा या विभागामधील हा आवाज अमितजी म्हात्रे यांचा सन्मान करण्याची मी विनंती राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2022च्या निमित्तानं मी करतोय. मोहसिनजी दाखवे साहेब आणि प्रतिभाई दळवी च्या शुभास्ते मात्र हा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर संपन्न केला जाईल. फार मोठे योगदान आज मुंबई ट्रॉम्बे या ठिकाणी सुद्धा 2 दिवस ट्रॉम्बे मैदानावर मुंबईच्या मैदानावर मात्र स्पर्धा कव्हर केली आणि त्यानंतर मात्र नाईट स्पर्धेमध्ये राजा शिवछत्रपती ट्रॉफीच्या निमित्तानं अमितजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान मात्र या मुख्य व्यासपीठावर संपन्न केला जातोय. हार्दिक स्वागत आहे आपल्या सहकार्याबद्दल, राजा शिवछत्रपती ट्रॉफी मध्ये दिलेल्या आपल्या योगदानाबद्दल अमितजी आपलं पुन्हा एकदा आम्ही मनाच्या अंतकडापासून आभार सुद्धा मानतोय. डॉट बॉल न मात्र सुरुवात झाले डाबाला. इथून मात्र लक्ष कठीण आहे, लेकिन करणे लायक आहे. जाऊया पुन्हा एकदा ऐकूया शेवटच्या सत्रामध्ये अमितजी म्हात्रे यांचा आवाज. 17 गेंदे और इस बीच हवा में कैच की संभावना. पकड़ लिया कैच, बड़ी मछली जाल में और हर्ष उल्लास आया है पारगांव टीम के अंदर. पहला विकेट सुशांत मोकल, बैक टू द डगआउट. खासा करिश्मा नहीं दिखा सके. नए बल्लेबाज जा रहे हैं अजीत मोकल. रनों का टारगेट बड़ा है और ऐसे हालात में उन्होंने हवा में खेलने का प्रयास किया था, लेकिन जाग कवर पॉइंट के ऊपर जो फील्डर तैनात थे उन्होंने इस कैच को लपक लिया और सुशांत मोकल जैसे एक सर सेनापति जो सिर दर्द था पारगांव टीम के लिए, उसे दूर किया. अजीत मोकल स्ट्राइक के ऊपर. भूषण पाटिल की तीसरी गेंद और जोरदार हिट करने गए थे, लेकिन ऑफ स्टंप के ज्यादा बार अंपायर फिरोज खान जी ने उसे वाइड घोषित किया और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचाए 1 के घर में. जीतने के लिए 54 रनों का टारगेट, 54 रन चाहिए और ऐसे हालात में आप रंजीत इंटरप्राइजेस कलवा के बल्लेबाजों को छोर बदल कर ठोकम ठोक करना पड़ेगा. लेकिन सुशांत मोकल बाहर जाने के बाद थोड़ा शांति आई है. लेफ्ट आर्म और द विकेट की गेंदबाजी. दिशाइन
भटकी गेंदबाजी चल रही है, नियंत्रण भरी गेंदबाजी नहीं है भूषण पाटिल की। 2 गेंदें उन्होंने वाइड फेंकी, टीम का स्कोर आगे बढ़ता 2 के घर में। 16 गेंदें जीतने के लिए 52 रन। दायरे के अंदर आप देख सकते मेरे हिसाब से यहाँ 6 खिलाड़ी है, 7 है। जोरदार हिट करने गए मिड ऑन के क्षेत्र में फील्डर तैनात है। जहाँ एक सिंगल मिलेगा अजित मोकल को, एक सिंगल के साथ अजित मोकल ने खुद का खाता ओपन किया और टीम का स्कोर आगे बढ़ा दिया। स्कोर पहुंच जाए 3 के घर में। राजा शिव छत्रपति ट्रॉफी 2022 का ये आयोजन नियोजन और आज की तीसरी रात और अंतिम मैच। सभी दर्शक अभी भी मौजूद है, लेकिन धमाका होना चाहिए। समीर पाटिल स्ट्राइक के ऊपर है, 54 का टारगेट है, बड़ा स्कोर है सामने, 3 ओवर का मुकाबला है। समीर के लिए इस बार फुल लेन की गेंद थी। इस बार देखा जाए मिड ऑन के ऊपर से खेला हुआ शॉट, 4 रन के लिए खूबसूरत चौवा दीजिए। सात पे स्कोर जा चुका है। समीर इस बाउंड्री के साथ खुद का खाता ओपन किया, टीम का स्कोर आगे बढ़ा दिया 7 के घर में। अगली बॉल भूषण पाटिल की, समीर पाटिल के लिए दाईनाथ के बल्लेबाज। ये बात जोरदार हिट करने गए थे, गेंद बल्ले का संपर्क हुआ नहीं है। और क्रिकेट में कहते हैं ना कि छक्का देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता, डॉट गेंद। अंतिम मेरे हिसाब से इस ओवर की आखिरी गेंद शेष है। 13 गेंदें और 47 रनों की जरूरत है। और ऐसे रात में बल्लेबाजों को छोर बदल कर बल्लेबाज हमला करना चाहिए, लेकिन हमला कमजोर हो रहा है। और एक बार फिर से इस बार कवर के ऊपर 6 रन। यस, 6 रन। एक शानदार छक्का कवर के ऊपर और 6 रनों के साथ स्कोर पहुंचा है 13 के घर में। यानी कि पहला ओवर खत्म हो चुका है। आने वाले 12 गेंदे शेष और जीतने के लिए रंजीत एंटरप्राइजेस कलवे टीम को रन चाहिए 41। यानी कि प्रत्येक ओवर में या देखा जाए 20.50 का रिक्वायर्ड रन रेट है। इस रन रेट को पार करना है तो बल्लेबाजों को छोर बदल कर हमला ही हमला जारी करना पड़ेगा। और एक बार फिर से इस बार जोरदार हिट, लेकिन लॉन्ग ऑन के ऊपर गेंद चली गई है। एक सिंगल मिलेगा अजित मोकल को और एक सिंगल के साथ रंजीत एंटरप्राइजेस कलवे टीम का स्कोर पहुंचा है 14 के घर में। 11 गेंदे और जीतने के लिए 40 रन चाहिए। 11 गेंदे 40 चाहिए। मुश्किल कोई नहीं है, आसान बनाने की हिम्मत चाहिए अपने पास। लेकिन क्या समीर पाटिल एक आक्रामक भूमिका निभाएंगे अपनी टीम के लिए? ये इस बार काफी अच्छी गेंद थी, ना इस गेंद को विकेट कीपर पकड़ सके। फुल लेन की ये गेंद थी, एक सिंगल मिलेगा समीर को। एक सिंगल के साथ रंजीत एंटरप्राइजेस कलवे टीम का स्कोर 15 के घर में। दस गेंदे और जीतने के लिए 39 रनों की अभी तक जरूरत है। थोड़े से निराश और क्लीन बोल्ड
फर्नीचर डिस्टर्ब, डंडा अस्त व्यस्त, अजीत मोकल बैक टू द डगआउट और दूसरा विकेट गिरता हुआ रंजीत इंटरप्राइजेस कलवा टीम का डीजे। दूसरा विकेट गिरता हुआ अजीत मोकल वापस आ रहे, 2 रन बना के टीम का स्कोर पहुंचा है 15, 2 विकेट के नुकसान पे। रंजीत इंटरप्राइजेस कलवा के दर्शक थोड़े से निराश होते हुए, लेकिन समीर जैसे बल्लेबाज अभी तक इस 22 शट की पट्टी के ऊपर मौजूद है, वो कुछ ना कुछ करिश्मा कर सकते हैं। दर्शक इस बार देखा जाए ये मैदान छोड़ के थोड़े जा रहे, उसे अंदर लाने की क्षमता समीर के पास है, लेकिन बायत के बल्लेबाज खुद कैप्टन इस बार देखा जाए प्रसाद पाटिल मैदान के अंदर आए हैं। 15 स्कोर। डीजे देखिए हमारे धनराज जी, इनकी हेयर स्टाइल, प्रसाद और समीर ये हमला करने वाली जोड़ी है, लेकिन धमाका होना चाहिए। मोकल की अगली गेंद एक बार फिर से इस बार देखा जाए ऑफ साइड के ऊपर डिप एक्स्ट्रा कवर के ऊपर गेंद आई है। भूषण पाटिल जिन्होंने गेंद को फील्ड किया और प्रफुल्ल मोकल अपने कोटे का पहला और पारी का ये दूसरा ओवर है। टीम का स्कोर 16 के घर में 16 रन, 8 गेंदे, 38 रन चाहिए। 7 गेंदों में 6 गेंदों में 37 रन आए थे, हमने किंजल ट्रॉफी में देखा था, लेकिन वो एक चमत्कार हुआ था किंजल ट्रॉफी में। यह चमत्कार होगा। फुलर लेन की ये गेंद थी, क्रिकेट का ब्रह्मास्त्र फेंका था, अनादिकाल तक चलने वाला है, मगर एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता 17 के घर में। अब तो इस बार देखा जाए ये 54 का पीछा करने में पूरी तरह से रंजीत इंटरप्राइजेस कलवे टीम थोड़ी सी बैकफुट पर आ रही है। 17 रन, लेकिन दिशाहीन इस बार देखा जाए ये भटकी गेंद ऑफ स्टंप के ज्यादा बार चली गई। अंपायर विश्व कोहली साहब जी ने उसे वाइड घोषित किया। एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता 18 के घर में। 7 गेंदे 36 रन। प्रसाद, लेकिन एलिवेशन नहीं है, कैच की संभावना ये देखिए, और इसी के साथ लगभग देखा जाए खिलाड़ी आउट हो गए, कैच को पकड़ लिया। शेष और जीतने के लिए रन चाहिए 36, यानी कि प्रत्येक गेंद के ऊपर छक्का चाहिए। या युवराज सिंह ने जो कारनामा किया था, कैरन पोलार्ड ने कारनामा किया था, हर्षल गिफ्ट ने जो कारनामा किया था, वही कारनामा करना पड़ेगा बल्लेबाज को। लेकिन समीर जैसे बल्लेबाज, सलामी बल्लेबाज व्यक्तिगत 12 रन पे खेल रहे। अब 6 गेंदों के ऊपर 6 छक्के चाहिए। असंभव है, लेकिन हम कोई ऐसी टिप्पणी नहीं कह रहे, क्योंकि क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। एक बार जोरदार हिट कर दिया है काउ कॉर्नर के क्षेत्र में, क्या 4 रन होगी, बेहतरीन चौवा। चौवा 4 रन के बदौलत रंजीत इंटरप्राइजेस कलवा टीम का स्कोर 22, 5 गेंदे शेष 32 रन। और ये हवा में लॉब किया है, कैच की संभावना लिया। इस बार देखा जाए लॉन्ग ऑफ के क्षेत्र में शानदार कैच, समीर पाटिल
बैक टू द डगआउट अपनी टीम के लिए। इसी बीच 16 रनों का योगदान। मेहर हुक कर दिया है इस बार देखा जाए मेहर को, लेकिन बाउंड्री की संभावना, लेकिन कोई चौवा नहीं है। और इसी के साथ इस गेंद के ऊपर एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 23 के घर में। 3 गेंदें शेष, 31 रन अभी असंभव हो चुका है। और इसी के साथ हवा में जरूर गेंद, लेकिन डीप फाइन लेग के ऊपर गेंद जा रही है। और रोशन ने इस बार देखा 2 रनों के साथ खाता ओपन किया। 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता 25। वही वो भी घर जा रहे, अभी जाने के बाद मैसेज करेगा आ गया। और भैया दिवाली खत्म होने के बाद पटाखे फोड़ने से कुछ फायदा नहीं है। दिवाली है ना, तब तक पटाखे फोड़ो, काम फिट हो जाता है। इकतीस और ये भी छक्का, रोशन को पीछे क्यों रखा। और इसी के साथ देखा जाए 6 के साथ स्कोर पहुंचा है 37 के घर में। और यहां लगभग देखा जाए मेरे हिसाब से बड़ी जीत अर्जित की है। इसका मतलब 15 रनों से इस मैच को जीता है पारगांव टीम ने। वेल डन पारगांव टीम और हार्ड लक रंजीत इंटरप्राइजेस कलवे टीम। बड़ी अच्छी ट्राई की, लेकिन जीत अर्जित नहीं कर सके कलवा टीम। क्रिकेट में ऐसा होता ही रहता है।